नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. समाज सुधारकांबद्दल आपण माहिती बघत आहोत. समाज सुधारकांचे लेक्चर चालू आहे. एका लेक्चरमध्ये एक समाज सुधारक याप्रमाणे आपण टॉपिक कव्हर करतो. मागच्या लेक्चरप्रमाणेच या लेक्चरमध्ये नवीन समाज सुधारकांसह त्यांची कीवर्ड्समध्ये माहिती, नंतर त्यांच्यावर येणारे प्रश्न आपण बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. बघा, आजच्या लेक्चरचे समाज सुधारक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. हा त्यांचा फोटो आहे मित्रांनो. दादोबांचा हा फोटो आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया दादोबांबद्दल माहिती. सुरुवातीला नेहमीप्रमाणे पहिल्या स्लाइडवर सगळी माहिती कीवर्ड स्वरूपात आपण बघूया. त्यानंतर प्रश्नांकडे जाऊ. थोडंसं व्यवस्थित नाव मी सेंटरला घेण्याचा प्रयत्न करतो. 1 मिनिट वेळ द्या. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. आजच्या लेक्चरचे समाज सुधारक मोस्ट हायलाइटेड दादोबा पांडुरंग तरखडकर असतील. चला मग सुरू करूया आजच्या लेक्चरला. दादोबांचा जन्म मित्रांनो, दादोबांचा जन्म झाला 9 मे 1814 रोजी. 9 मे 1814 रोजी दादोबांचा जन्म झाला. जन्म ठिकाण होतं गिरगाव. 9 मे 1814 रोजी गिरगाव या ठिकाणी दादोबांचा जन्म झाला. दादोबांच्या वडिलांचं नाव होतं, दादोबांचं पूर्ण नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबांच्या वडिलांचं नाव पांडुरंग होतं. त्यांचा विवाह झाला यशोदा यांच्याशी. दादोबांच्या आईचं नाव आहे मित्रांनो यशोदा. यशोदा तरखडकर व पांडुरंग तरखडकर हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या पित्याचे व आईचे नाव आहे. पेपरच्या हिशोबाने मुख्य मुद्द्यांना सुरुवात करू. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेत लिखाण केलं. मराठी भाषेतील व्याकरणावर पुस्तक लिहिलं. मराठी भाषेतील व्याकरणावर पुस्तक लिहिलं. त्यांचं लघु व्याकरण एक पुस्तक खूप फेमस होतं. लघु व्याकरण एवढं फेमस होतं मित्रांनो, हे पुस्तक शाळेत वाटायला सुरुवात झाली. त्यांनी जे व्याकरण लिहिलेलं होतं ते खूप फेमस होतं. त्यांचं हे व्याकरणापर पुस्तक शाळेत वाटायला सुरुवात झाली. त्यांनी मराठी भाषेवर खूप लिखाण केलं, मुख्यतः मराठी व्याकरणावर. म्हणून त्यांना खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. बघा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. का म्हणतात? कारण की त्यांनी मराठी भाषा व्याकरणाचं पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे लघु व्याकरण, जे 1836 मध्ये लिहिलेलं होतं. बघा, 1836 मध्ये लिहिलेलं होतं. मला तुम्हाला होमवर्कसाठी एक क्वेश्चन द्यायचा आहे. सेम मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक 1835 मध्ये कोणी लिहिलं होतं? 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलं, तर 1835 मध्ये कोणी लिहिलं होतं? कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हालाही त्याचा फायदा होईल, बाकीच्या विद्यार्थ्यांनाही होईल. आपण बघत आहोत दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांचा जन्म झाला 9 मे 1814 रोजी गिरगाव येथे. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग, आईचे नाव यशोदा. मराठी भाषेतील त्यांचं व्याकरण खूप फेमस होतं. त्यांनी लघु व्याकरण नावाचं पुस्तक लिहिलं, त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. हे पुस्तक 1836 मध्ये लिहिलं.
तर माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे 1835 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण किंवा मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिलं? 1835 मध्ये सेम टायटलने हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे मित्रांनो. बघूया पुढचा पॉइंट. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढचा पॉइंट बघू. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. परमहंस सभा स्थापन केली. कोणी स्थापन केली? दादोबांनी स्थापन केली. परमहंस सभेचा मेन उद्देश होता जातीभेद नष्ट करणे. जातीभेद नष्ट करणे. जातीभेद नष्ट करणे, जातीभेद न बाळगणे किंवा जातीभेद न बाळगण्याची शपथ दिली जायची. त्याच्यानंतरच ते परमहंस सभेच्या सदस्यांना एंट्री दिली जायची. अस्पृश्यता पूर्णतः संपवणे हे परमहंस सभेचे उद्दिष्ट होते. परमहंस सभा बघा पुन्हा सांगतो, परमहंस सभा ही दादोबांनी स्थापन केली. जातीभेद आणि अस्पृश्यता संपवण्यासाठी या सभेची स्थापना केली गेली. या सभेचे तत्व होते सत्य बोलावे, सत्य बोलावे, नीतीचे आचरण करावे, त्यानंतर संयम ठेवावा, अशी वेगवेगळी तत्व ही या परमहंस सभेची होती, ज्याची स्थापना दादोबांनी केली. परमहंस सभा कोणी स्थापन केली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर फक्त परमहंस सभाच नव्हे तर दुसरी देखील मानव धर्म सभा, मानव धर्म सभा याची देखील स्थापना दादोबांनी केली. बघा त्या सभेविषयी मुख्य मुद्दे आपण कीवर्ड स्वरूपात बघतोय. त्याच्यामुळं ह्याच पॅटर्न मध्ये लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पेपर असतो, त्याच्यामुळे आपण इथे निबंधाच्या स्वरूपात न बघता कीवर्ड स्वरूपात बघतोय. दादोबा तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. ही सभा एकेश्वरवादावर डिपेंड होती. एकेश्वरवाद म्हणजे काय? ईश्वर एक आहे, आम्ही फक्त ईश्वराची पूजा करू, आम्हाला त्यासाठी काय करावे काय करू नाही याचं कोणीही गायडन्स करू नाही, याला म्हणतात एकेश्वरवाद. मानव धर्म सभा ही कशावर टिकलेली होती? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकेश्वरवाद. दादोबा तरखडकरांनी मराठी भाषेत लेखन केले. बरोबर आहे. नुसतं मराठी भाषेतच नव्हे तर इंग्रजी भाषेत देखील त्यांनी लेखन केले. बऱ्याच वेळा त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. विद्यार्थी कन्फ्यूज होतात इंग्रजी भाषेत लेखन आहे की नाही, परंतु दोन्हीही भाषेत दादोबांनी लेखन केले. त्यांचे ग्रंथ देखील आहे मराठी व इंग्रजी भाषेत, दोन्हीही याच्यात त्यांनी लेखन केले. तसेच ते मराठी भाषेचा प्रचार देखील करायचे. काय करायचे? प्रचार देखील करायचे. म्हणून त्यांना मराठीतील प्रबोधनकार म्हणले जाते. मराठीतील प्रबोधनकार कोणाला म्हणले जाते? दादोबा पांडुरंग तरखडकर. बघा मला इथे एक मुद्दा आठवला मित्रांनो, तुम्हाला सांगतो. मराठी भाषेचे पाणिनी, बघा मराठी भाषेचे पाणिनी कोण आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांच्याबद्दल आपण आता बघत आहोत. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, मराठी भाषेचे शिवाजी कोण? मराठी भाषेचे जॉन्सन कोण? बघा याचं उत्तर मीच सांगतो तुम्हाला. मराठी भाषेचे पाणिनी यांना हे कोण आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी आणि जॉन्सन यावर देखील प्रश्न विचारू शकतो. कोणता प्रश्न बनू शकतो की मराठी भाषेचे शिवाजी कोण, आणि तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील. तर याचं उत्तर आहे मित्रांनो विष्णुशास्त्री चिपळूणकर. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात आणि मराठी भाषेचे जॉन्सन म्हणलं जातं कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात. आणखी एक वाटलंच तर लिहून घ्या, मराठी भाषेचे
इथं जागा कमी आहे. मराठी भाषेचे नाट्य छटाकार कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे श का गर्गे. यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे नाट्य छटाकार म्हणतात. इथं मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा मुद्दा आला, त्याच्यामुळे मी तुम्हाला शिवाजी जॉन्सन आणि नाट्य छटाकार हे कोणाकोणाला म्हणतात हे सांगितले. बघा, या आपल्या मुद्द्यावर त्यांनी मराठी भाषेत आणि इंग्रजी भाषेत लेखन केलं, त्याच्यामुळे त्यांना मराठीतील प्रबोधनकार देखील म्हणतात. मग त्यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले मित्रांनो? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणते ग्रंथ लिहिले? तर धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. तसेच शिशुबोध हे ग्रंथ देखील दादोबांनी लिहिले. धर्मविवेचन आणि शिशुबोध. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, दादोबांना राव बहादूर म्हणले जायचे. राव बहादूर ही पदवी देण्यात आली. का देण्यात आली? राव बहादूर दादोबा पांडुरंग तरखडकर असा त्यांचा उल्लेख केला जातो. तर त्यासाठी कारण देखील आहे. 1857 भिलांचा उठाव झाला. त्यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, त्यात जे काम केलं त्यासाठी त्यांना राव बहादूर ही पदवी दिली जाते. त्यामध्ये जे त्यांनी काम केलं त्यामुळे त्यांना राव बहादूर दादोबा पांडुरंग तरखडकर असे म्हणले जायचे. आणखी एक मुद्दा बघा, इथं सांगतो. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी त्यांचे बंधू, त्यांचे जे भाऊ आहे ज्यांचं नाव आहे आत्माराम तरखडकर हे त्यांचे बंधू आहे. या आत्माराम तरखडकर यांच्या सोबत मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली. बघा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम तरखडकर यांनी केली, जे की दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू आहे. आणखी एक कधी केली? तर 31 मार्च, मेच लक्षात आलं होतं माझ्या, परंतु 31 मार्च आहे 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना केली. कोणी केली? आत्माराम पांडुरंग यांनी. आत्माराम पांडुरंग कोण आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू आहेत. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर देखील मी सांगतो. त्याची स्थापना केली दयानंद सरस्वती यांनी. हे समाज याच्यावर क्वेश्चन टॅकल झाला तर तुम्हाला संस्थापक, स्थापना कोणी केली याचं उत्तर यायला पाहिजे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या स्लाइडमध्ये आपण बघत आहोत. आत्माराम तरखडकर हे त्यांचे बंधू आहेत, ज्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली 31 मार्च 1867 रोजी. मग मी प्रश्न विचारला तुम्हाला, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो दयानंद सरस्वती. ब्राह्मो समाज बघा येतंय का? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? बघा, यांच्याविषयी देखील मी लेक्चर अपलोड करणार आहे. राजाराम मोहन रॉय यांनी. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय यांनी. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? दयानंद सरस्वती यांनी. प्रार्थना समाजाची स्थापना केली आत्माराम तरखडकर यांनी. तर माझा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना जी राजाराम मोहन रॉय यांनी केली, त्या समाजाचे सेक्रेटरी कोण होते? बघा, कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ब्राह्मो समाजाची स्थापना जी कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना बघा, प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना येतो का? आत्ता जर 2 मिनिटापूर्वी सांगितलं राजाराम मोहन रॉय. आर्य समाजाची स्थापना आत्माराम तरखडकर. तर त्या ब्राह्मो समाजाचे सेक्रेटरी कोण होते याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. बघा, कीवर्डच्या शेवटी आलेलो आहोत आपण. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल ही सर्व माहिती बघितली. अशा या महान समाज सुधारकाचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1882 रोजी झाला. ओके,
हे त्यांचं निधन झालंय. कधी झालं? 17 ऑक्टोबर 1882 रोजी. बघा, ज्या विद्यार्थ्यांना लिहून घ्यायचं ते लिहून घ्या. ज्यांना लिहून घ्यायचं ते पॉज करून लिहून घेऊ शकता. आता मी 1-2 मिनिटात तुम्हाला पूर्ण स्लाइड एक्सप्लेन करून सांगतो, त्याच्यानंतर आपण प्रश्नांकडे जाऊ. ठरल्याप्रमाणे एक 10-15 मिनिटात संपूर्ण समाज सुधारकांचे कीवर्ड्सचं मी तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो. 2 मिनिटात रिव्हिजन करून आपण आता प्रश्न संचाकडे जाऊ. बघा, आज बघत होतो एकदा माइंड पूर्ण शांत करा आणि मग हे पुढचे 2 मिनिटं बघा. संपूर्ण टॉप टू बॉटम मी तुम्हाला दादोबांबद्दल रिव्हाइज करून देतो. बघा, आज आपण बघत आहोत दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल आपण माहिती बघत आहोत. त्यांचा जन्म झाला 9 मे 1814 रोजी. ठिकाण होतं गिरगाव मित्रांनो, ठिकाण होतं गिरगाव. दादोबांच्या वडिलांचं नाव पांडुरंग तरखडकर, आईचं नाव यशोदा तरखडकर. वडिलांचं नाव पांडुरंग तरखडकर, आईचं नाव यशोदा तरखडकर. दादोबांना ओळखलं जायचं त्यांच्या मराठी भाषेतील लिखाणामुळे. दादोबांना त्यांच्या मराठी भाषेतील लिखाणामुळे ओळखले जायचं. मुख्यतः त्यांनी व्याकरणावर पुस्तक लिहिले. कशावर पुस्तक लिहिले? व्याकरणावर पुस्तक लिहिले, ज्या पुस्तकाचं नाव होतं लघु व्याकरण. हे पुस्तक त्यांचं प्रदर्शित झालं 1836. म्हणजे बघा, 1814चा जन्म आणि 1836 मध्ये ते पुस्तक प्रसिद्ध झालं, म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी ते प्रसिद्ध झालं. सेम व्याकरणाचं पुस्तक 1835 मध्ये कोणी लिहिले याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे, ज्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. त्यानंतर त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली. परमहंस सभा जातीभेद आणि अस्पृश्यता मिटवण्यासाठी त्यांचं मेन मोटिव्ह होतं. परमहंस सभा कोणी स्थापन केली? तर दादोबांनी स्थापन केली. परमहंस सभेची तत्व होती सत्य, नीती, शुद्ध आचरण, संयम. सत्य, नीती, शुद्ध आचरण, संयम ही कशाची तत्वे होती? परमहंस सभेची तत्वे होती. त्यानंतर त्यांनी मानव धर्म सभा देखील स्थापन केली. ही मानव धर्म सभा एकेश्वरवादावर डिपेंड होती. एकेश्वरवाद म्हणजे काय? ईश्वर एक आहे, आम्ही डायरेक्टली ईश्वराची पूजा करू, आम्हाला मध्यस्थी कोणीही नको, कोणीही सांगायची गरज नाही की ही पूजा करा, असं करा, मग आम्हाला ईश्वराचा मार्ग प्राप्त होईल. याला म्हणतात एकेश्वरवाद. हा एकेश्वरवाद मानव धर्म सभेशी रिलेटेड होता. दादोबांनी नुसतं मराठी व्याकरण व मराठी भाषेतच लेखन नाही केले, तर त्यांनी इंग्रजीमध्ये देखील लेखन केले. म्हणून त्यांना मराठीतील प्रबोधनकार असे म्हणतात. काय म्हणतात? मराठीतील प्रबोधनकार. मराठी भाषेचे पाणिनी कोण हा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर लिहायचं दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी कोण हा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर लिहायचं दादोबा पांडुरंग तरखडकर. तर मराठी भाषेचे शिवाजी कोण? विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कोण? कृष्णशास्त्री चिपळूणकर. श. का. गर्गे यांना मराठी भाषेचे काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे नाट्यछटाकार. मित्रांनो, काय? नाट्यछटाकार. बघा, धर्मविवेचन आणि शिशुबोध अशी ग्रंथ दादोबांनी लिहिली. दादोबांचे बंधू आत्माराम तरखडकर यांच्या मदतीने त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर आत्माराम तरखडकर, जे की दादोबांचे भाऊ होते. 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना केली. मग त्याच्या रेफरन्सने मी तुम्हाला विचारलं की आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो दयानंद सरस्वती. आर्य समाज कोणी स्थापन केला? दयानंद सरस्वती. ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला? ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केला. तर त्याचे सेक्रेटरी कोण? त्याचे सेक्रेटरी कोण हा प्रश्न विचारला मी तुम्हाला. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. त्यानंतर दादोबा तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी दिली जायची. राव बहादूर या पदवीचा अर्थ काय? का पदवी दिली जायची? कारण की त्यांनी भिल्लांचा उठाव यामध्ये कार्य केले 1857ला, जो की भिल्लांचा उठाव झाला. यामध्ये त्यांच्या कामाबद्दल त्यांना राव बहादूर या पदवीने संबोधले जायचे. असे राव बहादूर दादोबा पांडुरंग तरखडकर यांची माहिती आपण एका स्लाइडमध्ये बघितली. त्यांचं निधन झालं 17 ऑक्टोबर 1882 रोजी. त्यांचं निधन झालं. याच्यात जे 2 मुद्दे मी एक्सप्लेन नाही केले, यासोबतच परमहंस सभा, मानव धर्म सभा, त्याचसोबत ज्ञान प्रसारक सभा ही देखील दादोबांनी स्थापन केलेली आहे. कोणती सभा? ज्ञान प्रसारक सभा. यांनी पाराजी नाईक यांच्यासोबत बंड शमवण्यासाठी देखील काम केले.
दादोबांनी 1852 मध्ये अहिल्यानगर आहे त्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम देखील केलेले आहे. त्यांनी इंदोरचे राजे यांना देखील ग्रामर शिकवलं, व्याकरण शिकवलं. त्यांचे ते शिक्षक होते. त्यांना तिथे 150 रुपये वेतन मिळायचं. ही एक्स्ट्रा मुद्दे याच्यात एक्सप्लेन करायची राहिली होती मित्रांनो, जे की मी सांगितली. ज्यांना आता लेक्चर मध्ये हे कीवर्ड्स किंवा नोट्स लिहून घ्यायचे आहे ते इथे पॉज करा आणि ही संपूर्ण स्लाइड आपल्या पेजमध्ये लिहून घ्या. जे 15-20 समाज सुधारकांचा तुम्ही अभ्यास कराल त्यांची माहिती अशी फक्त 15 पेजमध्ये कव्हर झाली पाहिजे, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवा व इतर परीक्षांसाठी होतो. एक 5 मिनिटं 2 मिनिटं लेक्चर स्टॉप करून तुम्ही ही माहिती राईट डाऊन करून घ्या. याच्यानंतर आपण प्रश्न संचाला सुरुवात करू. बघा, प्रश्न दिल्यानंतर मी एक 15 सेकंदाचा पॉज घेईल. त्यात तुम्ही तो प्रश्न वाचायचा आहे, त्यात ऑप्शन वाचायचे आहे. त्याच्यातील करेक्ट उत्तर आपल्या मनात फायनल करून ठेवायचं. त्यानंतर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल, अशाने तुमच्या जास्त गोष्टी लक्षात राहील. चला मग सुरू करूया प्रश्न संचाला. घ्या पहिला प्रश्न. बघा प्रश्न काय आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर व दुर्गाराम मंचाराम यांनी कोणती संस्था स्थापन केली? बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर व दुर्गाराम मंचाराम यांनी कोणती सभा स्थापन केली? कीवर्ड मध्ये हा मुद्दा माझा एक्सप्लेन करायचा राहिला मित्रांनो. मानव धर्म सभा ही दादोबांनी दुर्गाराम मंचाराम यांच्या मदतीने स्थापन केली. याचं डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगतो. मानव धर्म सभा. मागच्या स्लाइडमध्ये माझं घाई गडबडीत सांगायचं राहून गेलं. मानव धर्म सभा जी आहे ही सभा दादोबांनी दुर्गाराम मंचाराम यांच्या मदतीने स्थापन केली. कोणती सभा? मानव धर्म सभा. बघा, परमहंस सभा देखील त्यांनी स्थापन केलेली आहे. त्याच्यानंतर प्रार्थना समाज देखील त्यांच्या बंधूंच्या मदतीने स्थापन केलेला आहे. सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केलेला नाही, परंतु याचं उत्तर आहे मानव धर्म सभा, जी की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी दुर्गाराम मंचाराम यांच्या मदतीने स्थापन केली. चला घ्या पुढचा प्रश्न. बघा प्रश्न आहे. दादोबा तरखडकरांना राव बहादूर ही पदवी कोणत्या कार्यासाठी मिळाली? अ. स्त्री शिक्षण प्रसार. ब. व्याकरण लेखन. क. 1857च्या भिल्ल बंडांचे नियंत्रण. ड. प्रार्थना समाज स्थापनेसाठी. पाहता क्षणी उत्तर यायला पाहिजे तुम्हाला. स्त्री शिक्षण प्रसार नाही, व्याकरण लेखन नाही, प्रार्थना समाज स्थापनेसाठी देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे त्यांना राव बहादूर ही पदवी 1857च्या भिल्ल बंडांचे नियंत्रण करण्यासाठी मिळाली. घ्या पुढचा प्रश्न. चला मित्रांनो बघा, एक सेकंद. ओके, बघा काय आहे प्रश्न. दादोबा पांडुरंग यांनी कोणती संस्था स्थापन केली? अ. परमहंस मंडळ. ब. आर्य समाज. क. सेवा सदन आणि डी. दीनबंधू संस्था. बघा काय उत्तर राहील याचं. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणती संस्था स्थापन केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे मित्रांनो? दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. सेवा सदन कोणी स्थापन केलेलं आहे? सेवा सदन हे रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेलं आहे.
रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेलं आहे. दीनबंधू संस्था कोणी स्थापन केली हे सध्या मला आठवत नाही, याबद्दल मला कल्पना नाही, परंतु दादोबांनी स्थापन केलेली नाही. सेवा सदन हे रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेलं आहे. आर्य समाज दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेलं आहे. परमहंस मंडळ, परमहंस सभा हे याचं बरोबर उत्तर आहे. परमहंस मंडळ हे दादोबांनी स्थापन केले. अस्पृश्यता व जातीय भेद नष्ट करण्यासाठी दादोबांनी परमहंस मंडळाची स्थापना केली. घ्या पुढचा प्रश्न. चला मित्रांनो बघा, दादोबा तरखडकर, काय आहे प्रश्न? दादोबा तरखडकर यांनी मराठी व्याकरणाचे पुस्तक कोणत्या वर्षी प्रकाशित केले? अ 1836, ब 1840, क 1857, ड 1860. तर याचं उत्तर 1860 नाही, 57 नाही, 40 देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे 1836. तुम्हाला प्रश्न विचारलाय 1835 मध्ये कोणी केलं? तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत घ्या पुढचा प्रश्न. या मित्रांनो बघा, प्रश्न आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या सुधारणावादी संस्थेशी आहे? अ परमहंस मंडळी, ब ब्राह्मो समाज, क आर्य समाज, ड सेवा सदन. बघा, आता मागच सांगितलं सेवा सदन, मागच्या प्रश्नामध्ये सांगितले 1-2 प्रश्नापूर्वी. सेवा सदनाची स्थापना जी केली आहे ती रमाबाईंनी केली आहे. रमाबाई रानडे, रमाताई रानडे यांनी सेवा सदनाची स्थापना केली. त्याच्यानंतर कीवर्ड्समध्ये मी जस्ट सांगितलं आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना केलेली आहे दयानंद सरस्वती यांनी. ब्राह्मो समाज, बघा उत्तर द्या, गेस करा कोणी स्थापन केलेला आहे ब्राह्मो समाज. एक 5 सेकंद तुमच्या मेंदूला थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न करा आणि सांगा ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला. मागच सांगितलंय मी, बघा राजा राम मोहन रॉय यांच्यावर देखील लेक्चर अपलोड करण्यात येईल. राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि जे उरलेलं आहे आपलं ते परमहंस मंडळी. परमहंस मंडळी किंवा परमहंस सभा याची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. तर बघा, याचं करेक्ट उत्तर आहे परमहंस मंडळी. सेवा सदन नाही, आर्य समाज नाही, ब्राह्मो समाज नाही. याचं करेक्ट उत्तर आहे परमहंस मंडळी. घ्या पुढचा प्रश्न. बघा काय आहे प्रश्न. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या सुधारणा चळवळीचे मुख्य वैशिष्ट्य कोणते? अ स्त्री शिक्षण प्रसार, ब धार्मिक अंधश्रद्धा दूर करणे, क अस्पृश्यता निर्मूलन, ड वरीलपैकी सर्व. बघा, स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला. धार्मिक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी परमहंस सभा आणि मानव धर्म सभेची स्थापना केली. अस्पृश्यताचा जर स्पेसिफिक मुद्दा जर बघितला तर तो परमहंस सभेमध्ये अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलन करण्यासाठी त्यांनी परमहंस सभा स्थापन केली. वरीलपैकी सर्व मुद्दे बरोबर आहे. तर याचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. घ्या पुढचा प्रश्न.
बघा काय आहे प्रश्न. दादोबा तरखडकर कोणत्या पदावर कार्यरत होते? अ. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, ब. प्रशिक्षण महाविद्यालयाचे संचालक, क. न्यायाधीश आणि ड. सरकारी कायदे पंडित. बघा याचं उत्तर सरकारी कायदे पंडित नाही, न्यायाधीश नाही, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू नाही. याचं करेक्ट उत्तर आहे प्रशिक्षण महाविद्यालयाचे संचालक. घ्या पुढचा प्रश्न. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म कधी झाला? अ. 1812, ब. 1814, 1816 आणि 1820. बघा कीवर्ड्समध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. याचं उत्तर काय आहे? 1812 नाही, 16 देखील नाही आणि 20 देखील नाही. मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे 1814. 9 मे 1814 रोजी दादोबांचा जन्म झाला. 9 मे 1814 रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 22व्या वर्षी 1836ला मराठी लघुव्याकरण हे पुस्तक त्यांनी छापलं आणि त्यांचा मृत्यू 1882 रोजी अहमदाबाद येथे झाला. हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल फॅक्च्युअल डाटा आहे. घ्या पुढचा मुद्दा, माफ करा पुढचा प्रश्न. बघा दादोबा तरखडकर यांना कोणती पदवी मिळाली होती? अ. सरदार, ब. राव बहादूर, क. नाईट, ड. महर्षी. तर बघा याचं उत्तर महर्षी नाही, नाईट नाही, सरदार नाही. याचं करेक्ट उत्तर आहे राव बहादूर. 1857ला भिल्लांचा बंड, त्यांनी भिल्लांचा उठावातील भिल्लांचा उठाव मध्ये केलेल्या कामाबद्दल, जो भिल्लांनी उठाव केलता, बंड केलता, त्यांनी दादोबांनी जो रोल पार पाडला त्याबद्दल त्यांना राव बहादूर ही पदवी मिळाली. इथं क ऑप्शन जो आहे तो नाईट नसून नाईटहूड असायला हवा. तर माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे, कमेंट बॉक्समध्ये कळवा. इंग्रजांनी नाईटहूड हा किताब कोणाला दिला? इंग्रजांनी नाईटहूड हा किताब कोणाला दिला? कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर कळवा. तोपर्यंत घ्या पुढचा प्रश्न. बघा काय आहे प्रश्न. दादोबा तरखडकरांच्या चळवळीवर कोणत्या समाजाचा प्रभाव होता? अ. ब्राह्मो समाज, ब. आर्य समाज, क. वेदांत समाज, ड. बौद्ध समाज. तर याचं उत्तर बौद्ध समाज नाही, वेदांत समाज नाही, आर्य समाज देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे ब्राह्मो समाज. राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेला ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय यांच्यापासून जवळपास समाज सुधारकांच्या स्टडीज सुरुवात होते. त्याच्यामुळे सगळ्यात आधी ब्राह्मो समाजाच उत्तर आहे याचं. त्याचा प्रभाव दादोबांवर होता. घ्या पुढचा प्रश्न मित्रांनो. दादोबा तरखडकर यांची प्रमुख ओळख काय आहे? अ. संगीतकार, संत कवी, समाजसुधारक व शिक्षण तज्ज्ञ, स्वातंत्र्य सैनिक. आता आपलं लेक्चर झालं त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट समाजसुधारक व शिक्षण तज्ज्ञ यावर येशाल, परंतु ज्यांचा अभ्यास नाही ते संत कवी, स्वातंत्र्य सैनिक इकडे देखील जाता. म्हणून अभ्यासाला महत्व आहे मित्रांनो. अभ्यास करा, रिव्हिजन करा. याचं करेक्ट उत्तर आहे समाजसुधारक व शिक्षण तज्ज्ञ. घ्या पुढचा प्रश्न. बघा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग आणि व त्यांच्या भावाने कोणत्या वर्षी केली?
1857, 1861, 1867 की 1875? बघा मित्रांनो, याचं उत्तर 1861 नाही, 1857 नाही, 1875 देखील नाही. याचं उत्तर आहे 1867. 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना केली. ही स्थापना दादोबांचे भाऊ आत्माराम पांडुरंग यांनी केली. त्यांची मदत दादोबांनी केली. तर बघा मित्रांनो, जवळपास आपण त्यांच्याशी रिलेटेड संभाव्य प्रश्न घेतले. कीवर्ड्समध्ये देखील दादोबांची माहिती बघितली. लेक्चरचा शेवट झालेला आहे. दादोबांबद्दल ही सर्व माहिती आपण आता बघितलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण नवीन समाज सुधारकांसह पुन्हा येणार आहोत. त्या 1-2 मिनिटं ऐका. जर लेक्चरमधला कंटेंट तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लेक्चर लाईक करायला अजिबात विसरू नका. लेक्चरमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. त्यानंतर इथून पुढचे लेक्चर तुम्हाला अपलोड केल्यानंतर लगेच मिळण्यासाठी माफ करा, 2दा-3दा फंबल झालो. सबस्क्राईबवर क्लिक करा आणि तिथं बेल आयकॉन आहे, तिथं ऑल नोटिफिकेशन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन मिळून जाईल. मित्रांनाही देखील आपल्या शेअर करा. या चॅनलवर मित्रांनो मी तुम्हाला टेलिग्राम लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम लिंक थ्रू चॅनलला जॉईन करा. PDF स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स आणि फोटोज तिथे अपलोड केले जातात. त्या लिंक थ्रू जॉईन करा. लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन समाज सुधारकांसह नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी राहा, समाधानी राहा. थँक्यू मित्रांनो.